नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काहीमध्ये। तुम्हाला तर माहितीच असेल, म्हणजे तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल, सबस्क्रायबर असाल आणि माझे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आता माझा 9वा महिना चालू आहे। त्यामुळे आपल्याला कधीही हॉस्पिटलला जावं लागू शकतं। तर त्यासाठी मी आता माझी हॉस्पिटल बॅग तयार करून ठेवलेली आहे आणि मी माझ्या बॅगेमध्ये काय काय भरले किंवा ज्या पण आता मॉम टू बी आहेत, मदर टू बी आहेत, लवकरच आई होणार आहेत, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघून आयडिया येऊ शकते की आपण हॉस्पिटलमध्ये जाताना काय काय तयारी करायची आहे आणि आपल्यासोबत काय काय वस्तू घ्यायच्या आहेत। आणि तुमची जी ड्यू डेट असेल तर त्याच्या तुम्ही कमीत कमी 1 ते 1.5 महिना आधी, कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 2 महिने आधी पण भरू शकता। तुमचा 7वा महिना झाल्यानंतर तुमचं बेबी शॉवर किंवा तुमचं जे डोहाळे जेवण समारंभ वगैरे असतो त्यानंतर तुम्ही सुद्धा ही बॅग भरून ठेवू शकता। कमीत कमी 1 ते 1.5 महिना आधी तरी ही बॅग आपल्याला भरून ठेवायची आहे, कारण बऱ्याच गोष्टी लागत असतात, बऱ्याच गोष्टींची लिस्ट असते, यादी असते आणि त्यानुसार आपल्याला त्या घ्याव्या लागतात। काही गोष्टी आपल्या घरातल्या घेतो आपण, तर काही नवीन घ्याव्या लागतात आणि जर आपण ही लिस्ट करून ठेवली तर मग काही राहिलं असेल तर ती तयारी आपल्याला त्या महिनाभरात करता येते की हे राहिलंय तर मग ते घेणं असेल, मग ऑनलाईन घेणं असेल तर ते यायला बरेच दिवस जातात, किंवा मार्केटमध्ये जाऊन घेणं असेल, कारण आपल्याला सारखं बाजारात जाणं शक्य होत नाही। तर तुम्ही लिस्ट केली तर ह्या गोष्टी घ्यायला सुद्धा तितक्याच बऱ्या पडतात। आणि कसं आहे ना, पण बॅग भरून ठेवली तर कुठेतरी आपली एक मानसिक तयारी सुद्धा होते, म्हणजे आपली शारीरिक तयारी होते, मानसिक तयारी होते की आता माझा 9वा महिना सुरू झालेला आहे, माझी तारीख जवळ आलेली आहे डिलिव्हरीची, तर कधी ना कधी एक दिवस मला लवकरच दवाखान्यात जायचं। आपली बॅग वगैरे रेडी असली आणि भरून ठेवली की तिला बघून सुद्धा कुठेतरी आपली एक मनातल्या मनात तयारी होत असते की आता लवकरच मला दवाखान्यात जायचं आणि आपलं जे छोटंसं गोंडस बाळ आहे तिथे घरी घेऊन यायचं आहे। तर त्यासाठी, कारण प्रेग्नेन्सी हा काही आजार नाही आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत तर ते आपल्या छोट्या गोंडस बाळाला घरी आणण्यासाठी। तर त्या दृष्टीने जर आपली तयारी असेल, आपला उत्साह असेल तर तितकंच आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटेल। आणि हा प्रवास तितका सोपा तर नक्कीच नसणार आहे, भरपूर त्रास असतो, वेदना असतात, पण जर आपण आपल्या साईडने अशी तयारी ठेवली आणि पॉझिटिव्ह राहण्याचा, उत्साही राहण्याचा, फ्रेश राहण्याचा प्रयत्न केला तर हा प्रवास तितकाच सोपा होईल असं मला वाटतं। त्यामुळे मग मी माझी बॅग तयार करून ठेवलेली आहे आधीच आणि मी माझ्या बॅगेमध्ये ही बॅग मी भरून ठेवलेली आहे, जवळजवळ 1-1.5 महिना झाला असेल। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया हा व्हिडिओ की मी काय काय घेतलं आहे माझ्यासोबत नेण्यासाठी। आता सगळ्या गोष्टी मी ते घेतल्या आहेत माझ्याजवळ आणि तुम्हाला एक एक करून दाखवते की मी माझ्या हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय घेतलं आहे। आणि इथे बघा, मी अशा प्रकारे लिस्टसुद्धा केलेली, हॉस्पिटल बॅग फॉर मम्मी आणि हॉस्पिटल बॅग फॉर बेबी, तर मी लिस्ट केलेली आहे आणि त्यानुसार मी सगळं सामान माझं घेतलेलं आहे बॅगेमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मम्मीसाठी कुठली बॅग असणार आहे, म्हणजे होणाऱ्या आईसाठी बॅगेत आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत, काय गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्यासोबत ते बघणार आहोत। आणि नंतर आपण एक वेगळा व्हिडिओ आपल्या बाळासाठी, आपलं जे बाळ आहे होणारं, तर त्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत, काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत, आणि त्याची आपण एक वेगळा व्हिडिओ करूया की बाळासाठी आपल्याला कशी बॅग भरायची आहे आणि कोणत्या गोष्टी घ्यायच्या आहेत। तर त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत तोही शेअर करेल। आणि आज आपण फक्त मम्मीसाठी, होणाऱ्या आईसाठी काय काय आपल्याला घ्यायचं आहे तर ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग मी ज्याप्रमाणे लिस्ट केलेली आहे त्याप्रमाणेच एक एक गोष्टी मी तुम्हाला दाखवते। आता सगळ्यात पहिले आपल्याला मॅटर्निटी गाऊन घ्यायचे आहेत आपल्यासोबत, कारण बाळ झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला त्याची गरज लागणार आहे। त्यानंतर मग घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला मॅटर्निटी गाऊन लागणार आहेत, किंवा फिडिंग गाऊन देखील तुम्ही बोलू शकता। आणि तर मी माझ्यासोबत अशा प्रकारे मी फिडिंग गाऊन घेतलेले आहेत, अगदी साधे आहेत, कॉटनचे। कारण काय होतं ना की बाजारामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप सारे फॅन्सी असे मॅटर्निटी गाऊन असतात, पण जेव्हा आपण डिलिव्हरी होऊन घरी येतो तेव्हा बाळासोबत आपली सुद्धा मालिश होते तेलाने म्हणा, तर मग त्यामुळे आपलं किती भारी गाऊन घेतला, किती फॅन्सी गाऊन घेतला ना, तर त्याला कुठेतरी तेलाचे डाग लागतात किंवा मग तो तेलाचा वास वगैरे येऊ शकतो। त्याच्यामुळे मग जास्त फॅन्सी गाऊन घेणार आपण आणि मग ते घरात अशा प्रकारे खराब होणार, तर त्याला काही अर्थ नाही आहे। त्यामुळे तुम्ही होईल तितके साधे म्हणजे कॉटनचे असले पाहिजे, ते असे कॉटनचे सॉफ्ट मॅटर्निटी गाऊन तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून त्याला कुठलेही डाग लागले तरी एवढा काही फरक नाही पडणार किंवा दिसणार नाही, थोडासा डार्क कलर वगैरे असेल तर, आणि वास वगैरे आला तेलाचा तरी चालेल।
त्यामुळे मग म्हणून मी जास्त असे फॅन्सी खूप भारी, कारण आपण हे मॅटर्निटी गाऊन घालून बाहेर तर कुठे जात नाही, जास्त घरातल्या घरातच असतो, त्यामुळे मग हे जास्त फॅन्सी किंवा वेगवेगळ्या प्रकारे आता खूप आहेत मार्केटमध्ये. तुम्ही जर शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला कळेलच, किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला बघितलं तर कळेल. तर मी असे हे साधे माझे 2 मॅटर्निटी गाऊन घेतलेले आहेत, अगदी प्युअर कॉटनचे आहेत, कारण जेवढं होईल तुम्हाला तेवढं सॉफ्ट फॅब्रिक आणि म्हणजे सॉफ्ट मटेरियलचेच कपडे घ्यायचे आहेत. त्यामुळे मग मी हे 2 गाऊन सोबत ठेवणार आहे. तसे मी 4 घेतलेले आहेत, पण हॉस्पिटलमध्ये जाताना मी फक्त 2च सोबत ठेवणार आहे आणि बाकीचे 2 मी घरी ठेवणार आहे, घरी आल्यानंतर घालण्यासाठी. तर असे मी 4 घेतलेले आहेत, पण हे 2 मी हॉस्पिटल बॅगमध्ये भरणार आहे, म्हणून तुम्हाला दाखवते. आणि जे पण कपडे मग आहेत आपल्याला हॉस्पिटलला न्यायचे, तर ते तुम्ही जर नवीन असतील तर धुवून किंवा डेटॉलमध्ये धुवून वगैरे आणि एकदा पाण्यातून काढून असे सॉफ्ट करून व्यवस्थित घडी वगैरे घालून बॅगेत भरू शकता. तर हे मॅटर्निटी गाऊन आहेत माझे, तर हे मी घेणार आहे माझ्यासोबत. त्यानंतर मग आपल्याला कॉटन स्कार्फ घ्यायचे आहेत. तर इथे बघा मी हे स्कार्फ घेतलेला आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि हा काही नवीन नाही आहे, म्हणजे आधीच घेतलेला आहे, वापरून झाला आहे बऱ्याचदा. तर हे सुद्धा मी स्वच्छ धुवून घडी घालून बॅगेत भरून ठेवलेत माझ्या. त्यानंतर हा एक स्कार्फ आहे माझा. तर मग असे मी हे 2 कॉटन स्कार्फ घेतलेले आहेत, कारण मग डिलिव्हरी नंतर आपल्याला कान बांधावे लागतात कंटिन्यू, तर त्यासाठी हे कॉटन स्कार्फ असतील तर बरं पडतं. कारण आता पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळा आहे, तसंही आपल्याला कान तर बांधावेच लागतं डिलिव्हरी नंतर, आणि त्यातल्या त्यात पावसाळा आहे, थंडी असणार आहे, त्यामुळे मग स्कार्फसुद्धा गरजेचे आहेत. तर त्यासाठी मी हे 2 असे माझे जे घरात होते, माझ्या आधीपासून मी वापरत होती तेच असे कॉटनचे स्कार्फ एकदम सॉफ्ट आहेत, वापरत असल्यामुळे, जुने असल्यामुळे, तर ते धुवून भरून घेतलेत मी, काही हे नवीन घेतलेले नाही आहे. तर मग त्यानंतर मॅटर्निटी गाऊन नंतर हे 2 स्कार्फ मी माझ्या बॅगेत भरलेले. त्यानंतर नॅपकिन घ्यायचे आहेत आपल्याला. हॉस्पिटलमध्ये आपल्याला नॅपकिन लागू शकतात फ्रेश झाल्यानंतर किंवा आंघोळ केल्यानंतर. माझ्या हॉस्पिटलमधून ह्या गोष्टी प्रोव्हाइड होणार आहेत, पण तरी मी माझ्यासोबत देखील आपल्या काही गोष्टी आपल्याला लागतात आणि आपल्यासोबत असलेल्या बऱ्या, म्हणून मी 2 असे नॅपकिन घेतलेले आहेत माझ्यासोबत. तर हा एक आहे आणि हा. तर असे हे सुद्धा 2 सॉफ्ट नॅपकिन छान स्वच्छ धुवून वगैरे मी घरी घालून माझ्या बॅगेत भरून ठेवलेत. तर मग हे 2 नॅपकिन आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला डिलिव्हरीनंतर लागणारे ते म्हणजे मॅटर्निटी पॅन्टी आणि नर्सिंग ब्रा, म्हणजे थोडक्यात काय तर आपले इनरवेअर्स, कारण आपल्या ज्या रेग्युलर पॅन्टीज असतात त्या वेगळ्या असतात आणि मॅटर्निटी पॅन्टी असतात ते वेगळ्या असतात. जर शक्य झालं तर मी जमलं तर इथे मी साईडला फोटो दाखवेल तुम्हाला, कारण आपल्या ज्या रेग्युलर पॅन्टी असतात ना त्यापेक्षा मॅटर्निटी पॅन्टीमध्ये खूप फरक असतो. मॅटर्निटी पॅन्टीला जास्त जाड असं इलॅस्टिक वगैरे नसतं किंवा अगदी सॉफ्ट फॅब्रिक असतं आणि इलॅस्टिकसुद्धा अगदी बारीक असतं, अगदी पातळ असतं, जेणेकरून डिलिव्हरीनंतर आपल्याला पोटाला किंवा इथे खाली ते रुतणार नाही, काचणार नाही, अशा प्रकारे ते असतात आणि तितक्याच सॉफ्ट देखील असतात आणि सगळं आपलं पोटाकडचा भाग वगैरे कव्हर करून घेतात आणि कुठेही आपल्याला ते रुतत नाही, कारण त्याचं इलॅस्टिक अगदी नसल्याप्रमाणेच असतं. आणि पण आपल्या रेग्युलर पॅन्टीज तशा नसतात, ते जर कुठेतरी जाड इलॅस्टिक असतं आणि ते आपल्याला ऋतू शकतं. म्हणून आपण मॅटर्निटी पॅन्टी त्या तुम्हाला ऑनलाईन किंवा कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला सहज अवेलेबल होतील, तर तुम्ही त्या घेऊ शकता. आणि परत आपल्याला यूज अँड थ्रो पॅन्टीसुद्धा मिळतात मॅटर्निटीसाठी, तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता. डिलिव्हरीनंतर सुरुवातीला काही काळ ब्लिडिंग वगैरे होत असते आपल्याला, तर त्यासाठी तुम्ही त्या पॅन्टीसुद्धा यूज करू शकता. आणि अजून एक म्हणजे नर्सिंग ब्रा, ते सुद्धा आपल्याला फिडिंगसाठी लागणार आहे डिलिव्हरी झाल्यानंतर, तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. फक्त हे सगळं घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही क्वालिटीच्या कुठल्याही कंपनीच्या तुम्हाला हव्या तशा घेऊ शकता. फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की हे सगळं आपल्याला एकदम सॉफ्ट, एकदम मऊ असं घ्यायचं आहे. म्हणजे अशा गोष्टी आपल्याला कुठल्याच नाही घ्यायच्या ज्या आपल्याला रुततील, काचतील किंवा त्रास होईल. जे पण घ्यायचं आहे ते एकदम मऊ आणि सॉफ्ट घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि आपल्याला त्याच्यामध्ये एकदम कम्फर्टेबल वाटेल. तर मग अशा तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही इनरवेअर्स घेऊ शकता, मॅटर्निटी इनरवेअर्स, जे अगदी कुठेही सहज अवेलेबल होतात ऑनलाईनसुद्धा, आणि शॉपमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी त्याच्यामध्ये मिळतील. तर हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे जे आपल्याला घ्यायचं आहे. आणि हॉस्पिटलमधून सुद्धा आपल्याला यूज अँड थ्रोवाल्या मॅटर्निटी पॅन्टी अवेलेबल होतात किंवा पॅड असतात. मॅटर्निटीचे वेगळे आपले जे रेग्युलर पॅड असतात आपण घालतो ते वेगळे असतात आणि मॅटर्निटीचे जे पॅड असतात ते वेगळे असतात, कारण डिलिव्हरीनंतर आपल्याला हेवी ब्लिडिंग होते, तर त्या दृष्टीने ते पॅड बनवले असतात. तर हे सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलमधून अवेलेबल होतात.
आणि तरी पण तुम्हाला जर तुमचे चॉईसचे किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत असतील, तुम्हाला ज्या कंपनीचे आवडत असतील ते घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला हॉस्पिटलमधून प्रोव्हाइड होणार असतील, हॉस्पिटलमधून तर मी जिथे जाते तिथून सुद्धा ते प्रोव्हाइड होतात, तर ते तुम्हाला चालत असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला जर तुमच्या आवडीचे जर कुठले कम्फर्टेबल असतील ते घेऊन जायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींसोबत मॅटर्निटी इनरवेअर्सकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल असेल अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्यानंतर मग घ्यायचे आहेत स्लीपर्स घ्यायचे आहेत, कारण दवाखान्यामध्ये आपल्याला घालावे लागणार आहेत. त्यानंतर मग घरी आल्यानंतर सुद्धा घरात तुम्हाला स्लीपर घालावे लागेल, कारण पायाला आपल्याला थंड वाटतं म्हणून. तर मग ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे सुद्धा स्लीपर आहेत ऑलरेडी, मी काही नवीन वगैरे घेतल्या नाही आहेत अजून तरी. माझ्याकडे जुन्याच आहेत, तर त्या माझ्या कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे, तर सध्या मी तेच घेणार आहे. आणि तोपर्यंत जर मला वाटलं एखादं तर मी नवीनसुद्धा घेऊ शकते. तर माझ्याकडे सध्या जे अवेलेबल आहेत स्लीपर्स त्याच मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. आणि नंतर मग घरी आल्यावरती बघू, जर एखादे वाटलं तर नवीन जोड मी घेईन. तर स्लीपरसुद्धा आपल्याला घेऊन जायचे आहेत. त्यानंतर मग आपल्याला घ्यायचे आहेत हे स्वेटर आणि शाल वगैरे तुम्ही घेऊ शकता, कारण तुम्हाला मी बोलली की तसंही आपल्याला डिलिव्हरीनंतर कान बांधावे लागतात, थंडी वाजत असते, तर ह्या गोष्टी आपल्याला लागतातच. आणि नेमका आता पावसाळा आहे, थंडी असणार आहे, तर त्यामुळे मी माझ्यासोबत एक शॉलसुद्धा ठेवलेली आहे. तर ही मी शॉल घेतलेली आहे माझ्यासोबत आणि सोबतच एक स्वेटरसुद्धा ठेवला आहे. त्यावेळेला मला जे वाटेल ना व्यवस्थित आणि कम्फर्टेबल तर ते मी वेअर करेल, तर त्यासाठी मी अशा प्रकारे माझ्यासोबत एक स्वेटरसुद्धा ठेवलेला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे सॉक्स घेतलेले आहेत, म्हणजे अशा प्रकारे मी हे 2 सॉक्सचे जोड माझ्यासोबत ठेवणार आहे. आणि काही मी मास्कसुद्धा घेतलेले आहेत, तर कदाचित हे पण लागू शकतील म्हणून मी सोबत घेते. माझ्या हॉस्पिटलमध्ये जर अचानक लागले तर इकडे तिकडे उगाच धावपळ पळापळ नको, म्हणून माझ्याकडे ऑलरेडी काही कॉटन मास्क होते, तर ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सोबत. आणि तुम्हाला सांगितलं तसं 2 जोड सॉक्ससुद्धा घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला हॉस्पिटलमध्ये तर लागणारच आहेत आणि घरी आल्यानंतर सुद्धा लागणारच आहे, कारण डिलिव्हरीनंतर आपल्याला कंटिन्यू पायात आपल्याला सॉक्स असले पाहिजे आणि सोबतच स्लीपरसुद्धा असली पाहिजे. तर त्या दृष्टीने मी स्लीपर तर घेतली आणि सॉक्ससुद्धा 2 जोड घेतले. तसे माझ्याकडे 4-5 जोड आहेत, पण म्हटलं हॉस्पिटलमध्ये जाताना 2 जोडच पुरेसे आहेत, बाकी घरी आल्यावरती घ्यायचे तर असतीलच. आणि हॉस्पिटलसाठी हे 2 जोड सध्या मी बॅगेत भरून ठेवलेले आहेत. त्यानंतर मग आपल्याला होम कमिंग 1 ड्रेस म्हणजे एक ड्रेस घ्यायचा आहे घरी रिटर्न येताना. डिलिव्हरी झाल्यानंतर, डिस्चार्ज झाल्यानंतर जेव्हा आपण घरी परत येऊ तेव्हा घालण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत एखादा ड्रेस ठेवायचा आहे. मग तसंच मी माझ्यासोबत एक ड्रेससुद्धा ठेवलेला आहे सोबत, आणि एक मी ड्रेस तर ठेवलाच आहे, त्यासोबतच मी एक साडीसुद्धा ठेवली आहे सोबत. म्हणजे मी असा विचार केला की त्या वेळेला बघू, जर कंडिशन असेल व्यवस्थित साडी वगैरे घालण्यासाठी सारखी तर मी साडी घालेल, आणि जर नसेल एवढं कम्फर्टेबल वाटत, जर एवढी कंडिशन नसेल माझी डिलिव्हरीनंतर तर मी ड्रेसेस घालून येईल, म्हणून मी साडीसुद्धा एक सोबत ठेवली आणि ड्रेस ठेवला आहे. तर हे नंतरच बघू, आता नंतर ठरेल की कशी कंडिशन आहे आणि मला काय कम्फर्टेबल वाटते, त्यानुसार मी साडी किंवा ड्रेस घालेल. पण मी दोन्ही सोबत एक दोन्ही मी ठेवले माझ्या बॅगेमध्ये, एक ड्रेस आणि एक साडी. त्यानंतर मग आपल्याला टॉयलेटरी पाऊच घ्यायचा आहे, म्हणजे काही तुमचं टूथब्रश असेल, पेस्ट असेल, सोप असेल, फेस वॉश वगैरे, तर अशा गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. तर इथे मी ते सुद्धा सगळं घेऊन ठेवलेलं आहे. माझा फेस वॉश आहे, पेस्ट आहे, त्यानंतर मग ब्रश आणि एक साबण सोबत ठेवला आहे मी, परत सॅनिटायझर वगैरे. तर मग ह्या गोष्टीसुद्धा मी सोबत घेतलेल्या आहेत माझ्या. म्हणजे ह्या गोष्टी पण मला, म्हणजे मी जिथे माझी ट्रीटमेंट चालू आहे ते हॉस्पिटलमधून प्रोव्हाइड होणार आहेत, तरी पण मी माझ्या अशा मला ज्या लागतात त्या माझ्यासोबत ठेवणार आहे, म्हणून मी हे सगळं घेतलेलं आहे. परत पावडर वगैरे आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही एक पाण्याची बॉटलसुद्धा तुमच्यासोबत ठेवू शकता, कारण तुम्हाला गरम पाणी प्यायला लागू शकतं. गरम पाणी पिलेलं डिलिव्हरीनंतर चांगलं असतं असं बरेच जण बोलतात. आणि थोडीफार पाऊस असल्यामुळे वातावरणही थंड असणार आहे, आणि गरम पाणी पिलेलं, गरम म्हणजे अगदी कोमट पाणी पिलेलं कधीही चांगलं. आणि पाणीसुद्धा भरपूर प्यावं लागतं, मग आपलं साधं पाणी जरी असेल तरी. तर त्यासाठी तुमची एक बॉटल तुमच्यासोबत असलेली बरी, म्हणून मग गरम पाण्यासाठी किंवा साध्या पाण्यासाठी जे काही असेल ते, त्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची एक बॉटल जर सोबत ठेवली तर उत्तमच आहे, म्हणून मी एक बॉटलसुद्धा माझ्या बॅगेमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर मग
आपल्याला सोबत घ्यायचं आहे ते म्हणजे आपला मेकअप पाऊच. म्हणजे मी तरी घेतला आहे सोबत मेकअप पाऊच. म्हणजे जास्त काही नाही, ह्याच्यामध्ये फक्त माझं लिप बाम, लिपस्टिक, टिकली, थोडेफार 1-2 जोड कानातले वगैरे, क्रीम असेल किंवा आपलं मॉइश्चरायझर वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात तर त्या मी घेतलेल्या आहेत. म्हणजे तसं हा पाऊच नेहमी माझ्या पर्समध्ये असतो माझ्यासोबत. तर म्हटलं हॉस्पिटलमध्ये पण आपण घेऊन जाऊया. आता मला माहीत नाही की ह्याचा मला वापर होईल का नाही होणार, कारण हे त्या वेळेवरच त्या कंडिशनवरच अवलंबून असेल की माझी कशी कंडिशन आहे, मला किती कम्फर्टेबल वाटते हे सगळं करायला आवरायला. तर मला माहीत नाही आताच, पण तरी मी एक तयारी म्हणून माझ्यासोबत ठेवलं आहे. जर शक्य झालं मला तर मी नक्कीच म्हणजे आवरेल, तयारी करायला मला उपयोग होईल. पण जर नसेल मला तितकं कम्फर्टेबल वाटेल, जर माझी एवढी डिलिव्हरीनंतर कंडिशन नसेल आवरण्यासाठी, तर मग ठीक आहे जसं असेल तसं. पण जर असली तर मी शक्यतो प्रयत्न करेन, कारण आपल्याला काही हे झालेलं नाही आहे. आपल्या छोट्याशा बाळाला आपण घेऊन घरी येणार आहोत, त्यामुळे आपण सुद्धा तितकंच उत्साही आणि फ्रेश असू तर आपल्यालाही छान वाटेल. कारण तो एक खूप आनंदाचा क्षण असणार आहे. आपल्या आयुष्यातले असे क्षण काही सारखे येत नाही आणि आपण तेव्हा फोटोज घेत असतो, व्हिडिओज घेत असतो. त्यामुळे आपण सुद्धा फ्रेश असू, आपली व्यवस्थित तयारी असेल तर आपल्यालाही तितकंच बरं वाटतं. आणि कधी नव्हे ते आपलं बाळसुद्धा पहिल्यांदा आपल्याला बघणार आहे झाल्यानंतर, की आपली आई कशी आहे, आपले वडील, आपले फॅमिली मेंबर्स कसे आहेत. त्यामुळे ते देखील त्याला तितकेच छान दिसतील, फ्रेश दिसतील, तर त्यालाही तितकंच बरं असेल असं कुठेतरी मला वाटतं आपल्या येण्यासारखं. म्हणून मग मी हे सुद्धा माझं जे काही मेकअप पाऊच आहे तर ते घेणार आहे सोबत. आणि हो, अजून एक म्हणजे मी एक ब्लँकेटसुद्धा माझ्यासोबत घेतलेलं आहे बॅगमध्ये. हॉस्पिटलमधून तर आपल्याला ब्लँकेट मिळतं, पण आपलं एक आपल्यासोबत असलेलं बरं, म्हणून मी एक ब्लँकेटसुद्धा माझ्या बॅगेमध्ये घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे ना, तुम्ही ही बॅग भरताना जे पण तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये येणारे सोबत आणि राहणारे जे काही असतील 3-4 दिवस 5 दिवस वगैरे, तर त्यांना तुम्ही त्यांच्यासोबत बसून ही बॅग भरा किंवा त्यांना तुम्ही दाखवा तुम्ही काय काय सोबत घेतलेलं आहे आणि कुठे कुठे ठेवलेलं आहे. कारण आपली तर तेव्हा काही एवढी कंडिशन नसते डिलिव्हरीनंतर की आपण सोबत काय आणलं आहे, कुठे ठेवलं आहे. पण जर तुम्ही आपल्या सोबतच्या व्यक्तीला दाखवलं असेल तर मग, कारण तेच त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी हँडल करत असतात. बॅगेतून तुम्हाला काय लागत असेल तर काढून देतील आणि ऐन टायमाला त्यांचाही गोंधळ नको आणि तुमचाही गोंधळ नको की हे नाहीये ते नाहीये, मग नवीन आणायला जाऊ. उगाच कधीतरी आपल्याकडे असतं बॅगेत तरी सुद्धा आपण इकडे तिकडे पळापळ करतो, नवीन गोष्टी आणतो आणि उगाच फालतू म्हणजे वायफळ पैसे देखील जातात आणि धावपळ देखील होते ऐन टायमाला. तर त्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत जे थांबणार आहेत, जे सोबत येणार आहे, तर त्यांना सुद्धा तुम्ही दाखवा किंवा त्यांच्यासोबत बसून बॅग धरा की तुम्ही सोबत काय काय घेतलेलं आहे आणि कुठे कुठे ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना त्या गोष्टी नंतर तुम्हाला काढून देण्यासाठी किंवा वापरण्यासाठी बऱ्या पडतील. तर मग अशा प्रकारे मी हे ब्लँकेटसुद्धा एक माझ्यासोबत बॅगेमध्ये भरलेलं आहे. आणि हो, सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी आपली हॉस्पिटलची फाईल आहे तर ती घ्यायची आहे सोबत. कारण पहिल्या महिन्यापासूनचे आपलं जे काही रिपोर्ट आहेत, परत आपले कुठल्या गोळ्या औषधं चालू आहेत, आपल्याला कशाची एलर्जी आहे, आपलं वजन, BP जे काही असेल ते सगळ्याची नोंद ह्याच्यामध्ये असते. तर त्यामुळे आपली हॉस्पिटल फाईल आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सामानासोबत आपली हॉस्पिटल फाईलसुद्धा आपल्याला सोबत घ्यायची आहे पहिले. आणि आपले जे काही डॉक्युमेंट असतात बेसिक आधार कार्ड वगैरे, तर ते तसंही इतर वेळीसुद्धा आपल्यासोबत असतंच. तर हॉस्पिटलला जाताना सुद्धा ते आपल्यासोबत असलं पाहिजे. जसं की माझ्या पर्समध्ये कंटिन्यू असतंच नेहमी. तर मग ही माझी पर्स तर असणारच आहे सोबत. आणि तर त्यामध्ये आपले जे काही बेसिक डॉक्युमेंट असतात तर ते आधार कार्ड वगैरे आणि आपली हॉस्पिटल फाईल, आपली जी काही मेडिकल फाईल आहे अगदी पहिल्या महिन्यापासूनच सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये नमूद असतात. तर ही आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हॉस्पिटल फाईलसुद्धा सोबत घ्यायला विसरू नका. तर मग बस इतक्या सगळ्या गोष्टी आहेत मी घेतलेल्या. आणि माझी बॅग भरून झाली आहे. आधीच बरेच दिवस आधी मी भरून ठेवलेली. आता मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी काय काय सोबत घेतलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्याकडून काही घ्यायचं राहिलं असेल किंवा लिस्ट करताना मी काही विसरली असेल किंवा कदाचित मला काही गोष्टी माहीतही नसतील, कारण पहिलीच वेळ असल्यामुळे फारसं काही अनुभव नसतो. आणि जे मला माहिती झालं आहे किंवा जे इकडून तिकडून मी ऐकलं आहे त्याच्यावरून मी लिस्ट केलेली आहे आणि सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. पण तरीसुद्धा माझ्याकडून काही राहिलं असेल, मला काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आता बाळासाठी आपण काय काय घेणार आहोत आणि बाळाची हॉस्पिटल बॅग मी कशा प्रकारे भरणार आहे तर हे सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. चला तर मग
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा अजून एका छान व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सुद्धा मला आयडिया देऊ शकता की मी अजून काय काय व्हिडिओ बनवू शकते आपल्या प्रेग्नेन्सी रिलेटेड किंवा प्रेग्नेन्सीवर. तर तुम्ही सुद्धा मला ते सुचवू शकता. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. लवकरच भेटूया अजून एका अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.